आज अखेर सत्य बाहेर आलं। माननीय न्यायमूर्ती चांदीवाल, जे चांदीवाल आयोगाचे प्रमुख होते, ज्यांनी 100 कोटीच्या डान्स बार वसुली, मनसुख हिरेन हत्याकांड, उद्योगपतीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवणे आणि या सर्व खंडणी प्रकरणामध्ये जो आयोग माननीय उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना बनवला होता, त्या आयोगाच्या प्रमुख चांदीवालाने आज सगळा पोलखोल केला। खरं तर न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांचा मी मनापासून आभार मानणार आहे की आज गणेश ठाकूरांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारची क्लीन चिट ही अनिल देशमुखांना दिली नव्हती। 40 लाख सलील देशमुखांनी कसे मागितले, डान्स बारचे वसुली कशी होत होती आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी कशा प्रकारे केला, ह्या सगळ्याचा पोलखोल झाला। त्यामुळे आज आपल्या माध्यमातून हे सत्य समोर आणतोय की जे माननीय देवेंद्रजी बोलत होते की त्यांना अडकवण्याचा प्रयत्न, त्यांच्याबरोबर असलेले दरेकर असतील, मी असीन, गिरीश महाजन असतील, जयकुमार रावल असतील, जयकुमार गोरे असतील, अशा अनेक लोकांना फसवण्याचा प्रयत्न तेव्हाचे गृहमंत्री आणि तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सातत्याने केला। आज हे आयोगाच्या मुलाखतीतून समोर आलेलं आहे आणि त्यांनी हे देखील म्हटलंय की बरेचसे पुरावे असताना देखील वाजेने पुरावे दिले नाहीत। माझी माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की निवडणुका पार पडल्यानंतर या आयोगाला पुन्हा एकदा चौकशीचे आदेश दिले पाहिजेत आणि ज्या पद्धतीमध्ये पोपटपंचीसारखे अनिल देशमुख बोलतायत, त्यांचा मुलगा बोलतोय, किंबहुना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोप करतायत आणि सकाळचा पोपट बोलतोय, या पोपटांचा गळा आता दाबण्याची वेळ आली आहे, सत्य बाहेर काढण्याची वेळ आली आहे। ती सत्य लवकरच बाहेर पडेल। मिलते हैं ब्रेक के बाद।